नमस्कार, ऑथेंटिक खानदेश चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत अगदी झटपट तयार होणारी गावरान पद्धतीने मटकीची रस्सा भाजी। तुम्ही अशा पद्धतीने एक वेळा मटकी नक्की बनवा, घरातील सर्वांना आवडेल आणि सर्वजण खूप आवडीने खातील। एवढी चवदार होते आणि अगदी झटपट बनवून पण तयार होते। काही जास्त वेळ पण लागत नाही आणि घरातील साहित्यातच तुम्ही ही मटकीची रस्सा भाजी बनवू शकतात। चला मग आपण वेळ वाया न घालवता या मटकीच्या भाजीला सुरुवात करूया। त्यासाठी मी मटकी घेतलेली आहे। मटकी स्वच्छ धुवून घ्यायची। आधी मटकी चांगली स्वच्छ धुवून घेतल्यानंतर टोपलीमध्ये निथळायला ठेवून द्यायची। त्यानंतर मग कांदे भाजून घ्यायचे। मसाला करायचा आहे त्यासाठी 2 ते 3 कांदे भाजून घ्यायचे। हवं तर तुम्ही खोबरंसुद्धा भाजून घेऊ शकतात। त्यानंतर गॅसवर तवा ठेवून थोडे खडे मसाले आणि धने पण भाजून घ्यायचे। त्यानंतर आलं लसूण पण टाकून घ्यायचं, ते पण भाजून घ्यायचं चांगलं। खड्या मसाल्यांनी छान चव येते या भाजीला, त्यासाठी खडे मसाले घ्यायचे आणि मस्त भाजून घ्यायचे चांगले। छान सुगंध येईल तिथपर्यंत भाजायचे मस्त। आता मसाले आपले भाजून झालेले आहेत, आपण त्यांना काढून घेऊ। बघा, आपण कांद्याचे पुढचे टोक आहे ते कापून घेतलेले आहेत। आता आपण मसाला भाजलेला आहे तो पण त्यामध्ये काढून घेऊ। त्यानंतर थोडं 1 मिनिट थंड होऊ देऊ। त्यानंतर मिक्सरचं भांडं घ्यायचं, त्यामध्ये कांदे आणि जे खडा मसाला आणि धने भाजून घेतलेले ते मिक्सरला बारीक करून घ्यायचे। पाणी न टाकता हे मिक्सरला छान वाटून घ्यायचे। एकदम जाड पण नाही, एकदम बारीक पण नाही, अशा पद्धतीने फिरून घ्यायचं बघा। त्यानंतर आता गॅसवर कढई ठेवायची, गॅस पेटवायचा। त्यानंतर कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं। यामध्ये मी 3 चमचे तेल टाकलेलं आहे। तेल चांगलं तापू द्यायचं। त्यानंतर मोहरी टाकायची, जिरे टाकायचे, मग टाकायचा कढीपत्ता। त्यानंतर जे आपण वाटून घेतलेलं वाटण आहे ते टाकून घ्यायचं आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आता व्यवस्थित। असं छान आता तेल सुटेल तिथपर्यंत चांगलं मिक्स करत राहायचं। तेलामध्ये मसाल्याला चांगलं होऊ द्यायचं। आता तेलात मसाला चांगला झाला ना की भाजीला छान चव येते। आता आपण त्यामध्ये चवीनुसार लाल तिखट टाकून घेऊ। लाल तिखट टाकल्यानंतर थोडी हळद टाकायची आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं। आता पुन्हा छान असं तेल सुटेल तिथपर्यंत मिक्स करत राहायचं। त्यानंतर मग थोडी कस्तुरी मेथी पण टाकून घ्यायची। कस्तुरी मेथीने छान चव येते। त्यानंतर मग पाणी टाकायचं, एकदम जास्त नाही, थोडंच टाकायचं। व्यवस्थित चांगलं मिक्स करायचं आणि छान तेल सुटू द्यायचं परत मसाल्याला। बघा, आता चांगलं तेल सुटलेलं आहे। पुन्हा छान मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आता चांगलं सर्व। आता आपले मसाले चांगले छान भाजले गेलेले आहेत। मस्त छान मसाला तेलामध्ये करपला आहे चांगला, मस्त सुगंध पण येतोय चांगला। आता त्यामध्ये आपण मटकी टाकून घेऊ आणि छान मिक्स करून घेऊ। मटकी अशीच टाकायची, मटकी शिजवून नाही टाकायची। शिजवून टाकलेल्या मटकीच्या भाजीची चव वेगळी लागते आणि डायरेक्ट मसाल्यामध्ये मटकी टाकलेली भाजीची चव खूपच चविष्ट लागते। त्यासाठी मटकीची भाजी अशीच बनवायची। आता आपण मटकीला मसाल्यामध्ये चांगली होऊ देऊ 2 ते 3 मिनिट। मस्त अशी चांगली 2 ते 3 मिनिटानंतर आता आपण त्यामध्ये पाणी टाकून घेऊ। त्यामध्ये तुम्ही गरम पाणी टाका किंवा थंड पाणी टाका, काही प्रॉब्लेम नाही। पाणी टाकल्यानंतर व्यवस्थित चांगलं मिक्स करायचं। हवं तसं तुम्ही ही भाजी रस्सा करू शकतात। पाणी कमी झालं जास्त झालं तरी पण ही भाजी खायला चवदार लागते। तुमच्या क्वांटिटीने तुम्ही पाणी टाकून घेऊ शकतात। पाणी टाकल्यानंतर पुन्हा चांगलं मिक्स करायचं। त्यानंतर मग चवीप्रमाणे मीठ टाकायचं। मीठ टाकल्यानंतर व्यवस्थित चांगलं मिक्स करून घ्यायचं परत आणि भाजीला मीडियम गॅसवर चांगला गदक येऊ द्यायचा। त्यानंतर गॅसची फ्लेम कमी करायची आणि
भाजीवर झाकण ठेवायचं आणि 7 ते 8 मिनिट भाजीला चांगली शिजू द्यायची कमी गॅसवर. बघा आता भाजीला मस्त छान रंग आलेला आहे आणि खूप मस्त असा सुगंध पण आलेला आहे. मस्त अशी चांगली मिक्स करून घ्यायची भाजीला. व्यवस्थित चांगलं मिक्स केलं का मग मटकी चेक करून घ्यायची शिजली का नाही तर. आता ही आपली घरी बनवलेली मटकी आहे त्यामुळे शिजून जाते लगेच. काही मटकी लवकर शिजत नाही, त्यासाठी मग 8 ते 10 मिनिट मटकीला चांगलं शिजवायचं. आता बघा मटकी चांगली शिजलेली आहे मस्त. पुन्हा चांगलं मिक्स करून घ्यायचं. भाजीला मस्त असा छान सुगंध पण आला आहे. ही भाजी तुम्ही पोळीसोबत, भाकरीसोबत किंवा मस्त अशी गरम गरम भातासोबत खाऊ शकतात. ही भाजी खायला खूप चवदार लागते. मस्त अशी भाजी आता आपली तयार आहे. त्यावरून मस्त अशी हिरवीगार कोथिंबीर टाकायची. कोथिंबीर टाकल्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं आणि गॅसची फ्लेम बंद करायची. आता आपली मटकीची रस्सा भाजी तयार आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला जर का ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, छान अशी कमेंट करायला विसरू नका. आणि तुम्ही जर का या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि गावाकडच्या खानदेशी पद्धतीने अशाच नवीन रेसिपीचा आनंद नक्की घ्या. तुम्ही पण एक वेळा साध्या सोप्या पद्धतीने गावाकडच्या भाज्या एक वेळा नक्की बनवा. खरंच या भाज्या बनवायला अगदी सोप्या आहे आणि खायला खूप चवदार लागतात. खूप जास्त मसाले न वापरता असे कमी मसाले वापरून चवदार स्वयंपाक होतो. त्यासाठी अशा गावाकडच्या पारंपरिक भाज्या तुम्ही पण एक वेळा नक्की बनवा. चला मग भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू.